तर राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी शिवसेना आणि काँग्रेसच्या गोटात नेमकं काय चाललंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर मग सर्वाधिक संख्याबळ ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे आणि त्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा ठोकलाय। तर राज्यसभेसाठी शरद पवार उमेदवार असतील तर पाठिंबा देण्यास शिवसेना राजी आहे। विधान परिषदेसाठी ठाकरेंची शिवसेना आपल्या पक्षाचा उमेदवार देणार असा त्यांचा आग्रह आहे। तर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विधान परिषदेत जावं अशी नेत्यांची आग्रही भूमिका आहे। तर काँग्रेसची या संदर्भात काय भूमिका आहे तर विलीनीकरणाबाबत राष्ट्रवादीनं आपली भूमिका जाहीर करावी अशी काँग्रेस नेत्यांची मागणी आहे। विधान परिषद राज्यसभेपैकी एका जागेवर काँग्रेसनं दावा करण्याची त्यांच्या नेत्यांची आग्रही भूमिका आहे। तर राज्यसभा पवारांना आणि विधान परिषद ठाकरेंना देण्यास काँग्रेसच्या गोटात विरोध होतोय। मव्यात 16 आमदारांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असूनही काँग्रेसच्या हाती काय असा सवाल उपस्थित केला जातोय। पवारांना दूर ठेवत राज्यसभेसाठी काँग्रेसनं आणि विधान परिषद ठाकरेंच्या शिवसेनेनं घ्यावी असाही एक मतप्रवाह आहे। तर राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी एकत्रित बसून निर्णय घेऊ असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। मात्र विधान परिषदेवर उद्धव ठाकरेंनीच जावं अशी आग्रही मागणी असल्याचे ते म्हणालेत। निर्णय तर होऊ द्या। भाजप कुर्बानीवरती आलं म्हणजे ईद वगैरे साजरा करते की काय भाजप? लक्षात घ्या की महाविकास आघाडीची एकच जागा जाईल राज्यसभेसाठी, तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे। निर्णय एकमतानंच होणार आहे ना। आदित्य ठाकरे बोलले ते योग्य आहे। शरद पवार या देशाचे मोठे नेते आहेत। काँग्रेस पक्षाचेही काही लोक निवृत्त झालेले आहेत। शिवसेनेच्या सुद्धा एक सदस्य आमच्या प्रियांका निवृत्त झालेले आहेत। प्रत्येक पक्षाला वाटतं की आम्ही महाविकास आघाडीचे महत्त्वाचे घटक आहोत, आम्हाला संधी मिळावी हे प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे। पण आम्ही एकत्र बसू आणि निर्णय घेऊ। सुरुवातीला अशी झटापट होते सर्वच राजकारणामध्ये, सुरुवातीला अशा प्रकारची झटापट ही होते, राजकारण आहे ना। पण शेवटी आम्ही एकत्र बसून एकमतानं निर्णय घेतला जाईल। त्याच्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेसचा निर्णय हा दिल्लीतून होतो, बरोबर। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे निर्णय मुंबईतच होतात किंवा महाराष्ट्रात होतात। एकत्र बसून निर्णय घेतले जातात। कठीण कशा करता असेल? राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, शिवसेना पक्ष प्रमुख आहेत। त्याच्यामुळे विधान परिषद कोणी लढवायची, राज्यसभा कोणी लढवायची या संदर्भात मी म्हटलं ना, निर्णय घेतला जाईल। राज्यसभेच्या बाबतीमध्ये सुद्धा शरद पवारांसारख्या नेत्याची इच्छा आहे। अशा वेळेला त्यांचा पक्ष काय भूमिका घेतोय किंवा ते स्वतः काय उघडपणे भूमिका घेतात त्याच्यावरती बऱ्याच गोष्टींचे निर्णय होतील पुढे। शिवसेनेचं संख्याबळ सगळ्यात जास्त आहे। विधान परिषदेमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी जावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। त्या संदर्भात आम्ही उद्धवजींना विनंती करू आणि पुढे काय ते पाहू।